सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये सध्या पावसाने जोर कमी केला असला तरी सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागातील जी धरण पाणलोट क्षेत्र आहे त्या धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या पावसाची आवक झाल्यामुळे आता संपूर्ण धरणं जी आहे ती पूर्ण क्षमतेने भरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। 80% पाणीसाठा जो आहे तो या धरणांमध्ये आलेला आहे। महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळख असणारं कोयना धरण असेल, 2 बलकवडी धरण असेल, त्याच्याच पद्धतीने कनेर धरण असेल, उरमुडी धरण असेल, ही धरणं जी आहे ती पश्चिम भागातली पूर्ण क्षमतेने भरताना आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहेत। तर दुसरीकडे बघायचं झालं तर सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये पावसाच्या प्रतीक्षेत सध्या शेतकरी असल्याचं पाहायला मिळते। त्या परिसरात असणारं आंधळी धरण असेल, येरळवाडी धरण असेल, या धरणांमध्ये सध्या स्थिर पाणीसाठा अजून झालेला नाहीये। मोठ्या कमी प्रमाणात सध्या पाणीसाठा असल्यामुळे या ठिकाणी पाण्याचंच मोठं संकट भविष्यातील उन्हाळ्यामध्ये येऊ शकतं अशी चिंता आता शेतकरी व्यक्त करताना पाहायला मिळते। त्या परिसरातील नद्या असतील, तसेच ओढ्या असतील, पाझर तलाव आहेत, ह्या पाझर तलावामध्ये देखील पाणी नसल्यामुळे या ठिकाणी मोठ्या भयानक संकट भविष्य काळामध्ये या पाण्याचं येऊ शकतं। तर सध्या या पश्चिम भागामध्ये मोठ्या पाऊस असल्यामुळं शेतकरी इथला सुखकर झाला असला तरी पूर्व भागातील शेतकरी आता पावसाच्या चिंतेत असल्याचं पाहायला मिळतंय। ओमकार सौदाले, न्यूज अनकट, सातारा।